गुड मॉर्निंग स्टुडंट. सर्वांचं परत एकदा स्वागत. आपला पाठ चालू होता नैसर्गिक प्रदेश. या नैसर्गिक प्रदेशाचा जर विचार केला तर या नैसर्गिक प्रदेशामध्ये विषुववृत्तापासून तर ध्रुवापर्यंत आपल्याला हवामानामध्ये, पर्जन्यामध्ये, मृदेमध्ये, भूरचनेमध्ये फरक दिसून आला आणि या फरक दिसून आल्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक प्रदेश निर्माण झालेले दिसून आले. मग हे जे नैसर्गिक प्रदेशामध्ये आपल्याला बदल दिसून आले ते सूर्यकिरणावरून, सूर्यप्रकाशावरून पडलेले दिसून आले. हे नैसर्गिक प्रदेश पृथ्वीवर कसे निर्माण झाले त्याची आपण माहिती पाहिली की 65 डिग्री ते 90 डिग्री पर्यंत जो प्रदेश होता त्या प्रदेशाला आपण टुंड्रा प्रदेश म्हणायचो. 55 डिग्री ते 65 डिग्री मध्ये तैगा नावाचा प्रदेश होता. काही ठिकाणी अक्षवृत्तांच्या दरम्यान, उदाहरणार्थ 0 डिग्री पासून उत्तरेला 5 आणि दक्षिणेला 5 ला जो प्रदेश होता तो विषुववृत्तीय प्रदेश होता. तिथलं वनस्पती जीवन, तिथलं प्राणी जीवन हे वेगळ्या प्रकारचं आपल्याला दिसून आलं. काही ठिकाणी आपल्याला गवताळी प्रदेश पृथ्वीवर 2 ठिकाणी दिसून आले, परंतु त्या गवताळी प्रदेशाची वैशिष्ट्य काही गवत हे झुपक्यांच्या स्वरूपात छोटं छोटं गवत होतं, पण काही गवताळी प्रदेश हा खूप मोठा होता, खूप उंच उंच गवत त्या ठिकाणी वाढलेलं होतं. असा काही आपण भाग त्या ठिकाणी अभ्यासला. मग हे जे नैसर्गिक प्रदेश आहेत, हे नैसर्गिक प्रदेश विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत त्या पर्जन्यामध्ये फरक पडल्यामुळे किंवा तिथल्या हवामानामध्ये फरक पडल्यामुळे ते प्रदेश निर्माण झालेले दिसून येतात. परंतु तापमान आणि पाण्याची उपलब्धता यावरून जसं नैसर्गिक प्रदेशांचे स्थान आणि विस्तार निर्धारित होतात, अगदी त्याचप्रमाणे तर आपल्याला तापमान आणि पाण्याची उपलब्धता यावरून जसं नैसर्गिक प्रदेशांचे स्थान आणि विस्तार निर्धारित होतो, अगदी त्याचप्रमाणे एखाद्या प्रदेशामधली स्थानिक परिस्थितीवरून सुद्धा नवीन नवीन प्रदेश निर्माण होऊ शकतात. म्हणजे त्या ठिकाणी जे वाहणारे वारे आहेत त्या वाऱ्यांवरून सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा प्रदेश तयार होऊ शकतो. जसे आपण त्या ठिकाणचे 6 नैसर्गिक प्रदेशांचा अभ्यास केला, असे 3 नैसर्गिक प्रदेश आहेत की ते प्रदेश त्या प्रागामध्ये असून सुद्धा, उदाहरणार्थ मोसमी प्रदेश. आता भारताचा जर विचार केला तर भारताचं स्थान हे विषुववृत्तापासून जवळ आहे, 30 डिग्री 40 डिग्री पर्यंत आहे. मग त्या प्रदेशामध्ये असून सुद्धा भारतामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रदेश का तयार झाला? कारण की त्या ठिकाणाची स्थानिक परिस्थिती वेगळी होती. स्थानिक परिस्थितीमुळे, तिथल्या वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तिथे वेगळ्या प्रकारचा प्रदेश तयार झाला. म्हणजेच निसर्गामध्ये जसं सूर्यकिरणाचा परिणाम होतो, तापमानाचा परिणाम होतो, हवामानाचा परिणाम होतो, तसा पृथ्वीवर तिथल्या स्थानिक हवामानाचा, त्या ठिकाणीच आढळणाऱ्या हवामानामुळे तिथे वेगळ्या प्रकारचे सुद्धा प्रदेश तयार होऊ शकतात. मग असे 3 प्रदेश तयार झालेले आहेत आपल्या पृथ्वीवर. ते 3 प्रदेशांचा अभ्यास आता आपल्याला या भागामध्ये बघायचा आहे. मग ते 3 प्रदेश कोणते? तर मोसमी प्रदेश. मोसमी प्रदेशाचा जर विचार केला तर मोसमी प्रदेश हे कुठे आहेत? तर उदाहरणार्थ वेस्ट इंडिज मध्ये आहे, भारतामध्ये फिलिपाईन्स आहे, ऑस्ट्रेलियाचा पूर्व खंड आहे, आफ्रिका खंड आहे, अमेरिकेचा काही भाग आहे. या ठिकाणी मोसमी प्रकारचं हवामान आहे. मग याच ठिकाणी मोसमी प्रकारचं हवामान का आहे? कारण की तिथले स्थानिक हवामान तिथे जास्त प्रभावी ठरलेलं आहे, म्हणून तो वेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रदेश तयार झालेला आहे. दुसरा आहे भूमध्य सागरी प्रदेश. भूमध्य सागरी प्रदेशाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी स्पेन आहे, अल्जेरिया आहे, टर्की आहे, कॅलिफोर्निया आहे, असे भरपूर देश आहेत. आणि त्या देशामध्ये सुद्धा तिथल्या स्थानिक प्रदेशाच्या हवामानाचा खूप मोठा परिणाम झालेला आहे, म्हणून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा प्रदेश निर्माण झालेला आहे. वास्तविक बघायला हा जो आहे 30 ते 40 डिग्री मध्ये येणारा, मग या 30 ते 40 डिग्री मध्ये वाळवंट पण होतं आणि गवताचा काही भाग पण होता, पण तरी सुद्धा मग तिथे भूमध्य सागरी प्रदेश का निर्माण झाले? कारण तिथे त्या प्रदेशापेक्षा तिथलं स्थानिक हवामान जास्त प्रभावी ठरलं, म्हणून तिथे वेगळ्या प्रकारचा प्रदेश निर्माण झाला. नंतर पुढचा आहे पश्चिम युरोपीय प्रदेश. हा 45 ते 65 डिग्री मध्ये होता. तिथे तर टुंड्रा प्रदेश होता. मग हा प्रदेश कसा काय आला? कारण त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक हवामानाचा जास्त परिणाम झाला, म्हणून अशा ठिकाणी वेगळ्या प्रकारचा प्रदेश निर्माण झाला. त्याला पश्चिम युरोपीय प्रदेश असे म्हणतात. मग पश्चिम युरोपीय प्रदेशमध्ये नॉर्वे आहे, डेन्मार्क आहे, आयर्लंड आहे, ब्रिटिश कोलंबिया आहे, दक्षिण चिली आहे, न्यूझीलंड आहे, अशा अनेक देशांचा समावेश या पश्चिम युरोपमध्ये होत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला या भागामध्ये या 3 प्रदेशांचा, कोणकोणत्या प्रदेशांचा? मोसमी प्रदेशाचा, भूमध्य सागरी प्रदेशाचा, पश्चिम युरोपीय देशांचा समावेश आपल्याला या पाठामध्ये करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला एक जगाचा नकाशा दिलेला आहे. त्या जगाच्या नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांची, वेगवेगळ्या रंगछटांनी तो प्रदेश दाखवलेले आहेत. मग हे जे नकाशा आहे त्या नकाशांवर काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. मी तुम्हाला त्या नकाशाद्वारे कसं आहे ते पण सांगतो, मग ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या.
तर चला मग आपण हे 3 प्रदेश आता वेगळ्या व्हिडिओ म्हणजे तो व्हिडिओ तिथेच जॉईन असेल त्याच्यामध्ये समजून घ्यायचा आहे. नंतर जगाचा नकाशा, त्या जगाच्या नकाशावर काही प्रश्न विचारले आहेत तो समजून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण पुढच्या भागाला बघू, अभ्यास. तर मागे सांगितल्याप्रमाणे की अक्षरवृत्तांच्या दरम्यान साधर्म्य असलेले काही प्रदेश आढळतात, त्याला आपण नैसर्गिक प्रदेश असे म्हणतो. तर आपण त्या विषुववृत्तीय प्रदेश अक्षरवृत्ताच्या दरम्यान विशिष्ट हवामानाचा किंवा पर्जन्याचा किंवा सूर्यप्रकाशाचा परिणाम होऊन त्या ठिकाणी वेगवेगळे प्रदेश तयार होतात. परंतु काही भागांमध्ये स्थानिक परिस्थितीमुळे सुद्धा वेगळेपण दिसून येतं, की स्थानिक प्रदेशामध्ये हवामानाचा जास्त परिणाम दिसून येतो, वाऱ्यांचा जास्त परिणाम दिसून येतो, म्हणून काही ठिकाणी वेगळे प्रदेश निर्माण होतात. तर मग आपण मी सांगितल्याप्रमाणे जसं की मोसमी प्रदेश, दुसरा भूमध्य सागरी प्रदेश आणि तिसरा पश्चिम युरोपीय प्रदेश, असे वेगवेगळे प्रदेश त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. मग अशा प्रदेशांची निर्मिती का झाली? कारण अशा प्रदेशामध्ये तिथल्या स्थानिक हवामानाचा जास्त परिणाम झाला. अशा प्रदेशामध्ये विशिष्ट कालावधीतच पाऊस पडतो. जर तुम्ही ते तैगा प्रदेश वगैरे पाहिला तर ते उन्हाळ्यात हिवाळ्यात, पण असं ठरलेलं आहे की याच कालावधीमध्ये पाऊस पडेल. उदाहरणार्थ मोसमी प्रदेश, हा मोसमी प्रदेश भारतात आहे. मग भारताचा जर विचार केला तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस पडतो, म्हणजे विशिष्ट कालावधी ठरवून गेलेला आहे. म्हणून अशा प्रदेशांची निर्मिती ठराविक पृथ्वीच्या ठराविक क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे. अशा प्रदेशांची माहिती आपण बघणार आहोत. पहिला प्रदेश आहे मोसमी प्रदेश. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मोसमी प्रदेश. मोसमी प्रदेशमध्ये भारत पण आहे, म्हणजे आपल्या प्रदेशाची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. प्राणी वनस्पती तर तुम्हाला सगळं माहिती असायला पाहिजे. पहिले मोसमी प्रदेशाचं स्थान. मोसमी प्रदेशाचं स्थान आहे 10 डिग्री ते 30 डिग्री अक्षवृत्तांच्या दरम्यान, उत्तरेला पण आणि दक्षिणेला पण. मग आपण 10 ते 30 उत्तरेकडे येत, तसं तर आपला 8 ते 37 एवढं अंतर आहे, म्हणजे 10 ते 30 मध्ये येऊन जातं. मग कोणकोणते देश आहेत? भारत, फिलिपिन्स, पाईन्स, वेस्ट इंडिज नावाचं बेट आहे अमेरिकेजवळ, ते पण आहे. उत्तर ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाचा काही भाग, पूर्व आफ्रिका, आफ्रिका खंडाचा काही भाग, मध्य अमेरिका, अमेरिका खंडाचा काही भाग, जसं मेक्सिको नावाचा देश आहे तिथे. अशा देशांमध्ये मोसमी प्रदेश, अशा देशामध्ये मोसमी हवामान त्या ठिकाणी दिसून येते. अशा प्रदेशांना मोसमी प्रदेश असे म्हणतात. तर त्याचं स्थान आपल्याला सांगता येतं 10 डिग्री ते 30 डिग्री. त्याच्यामध्ये देश आहेत भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका, असे अनेक देश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग या ठिकाणचं हवामान, आपल्याकडचं हवामान लिहायचं आपण की उन्हाळ्यामध्ये सरासरी हवामान आहे 27 डिग्री उन्हाळ्याचं, 27 ते 32 डिग्री, आणि हिवाळ्याचं हवामान आहे तिथे 14 ते 24 डिग्री सेल्सिअस. 14 डिग्री काही काही ठिकाणी, 24 डिग्री काही काही ठिकाणी. पर्जन्याचं 250 ते 2500 मिलीमीटर एवढा पाऊस तर आपल्याकडे पण पडतो, त्याच्यापेक्षा जास्त पण पडतो. नंतर ठराविक ऋतूत पाऊस पडतो, उदाहरणार्थ जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा ठिकाणी, अशा महिन्यांमध्ये, म्हणजे ठराविक कालावधी, म्हणजे आपण त्याला पावसाळा म्हणतो. ठराविक कालावधीमध्ये पावसाचं वितरण असमान आणि अनिश्चित आहे. असमान वितरण आहे. भारताचाच विचार करा आता. भारतामध्ये काही राज्यांमध्ये खूप पाऊस आहे आणि काही राज्यांमध्ये, उदाहरणार्थ वाळवंटामध्ये खूप कमी पाऊस आहे, म्हणजे असमान वितरण आहे. अनिश्चितता पण आहे. कधी कधी खूपच जास्त पाऊस पडतो, कधी कधी खूपच कमी पाऊस पडतो. पाण्याची टंचाई वगैरे ज्या वर्षी भासते त्या वर्षी पाऊस कमी पडलेला असतो, आणि ज्या वर्षी पाण्याची टंचाई भासत नाही त्या वर्षी खूप पाऊस पडलेला असतो. म्हणजे पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते असमान वितरण आहे आणि अनिश्चित पाऊस त्या ठिकाणी पडत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा फरक दिसून येतो. पुढचा जर विचार केला तर त्या प्रदेशामध्ये नैसर्गिक वनस्पती कोणत्या आढळतात? तर आपल्याकडचे पानझडी वनस्पती, निम सदाहरित वनस्पती. पानझडी वनस्पती म्हणजेच काय की हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये पानं असतात, उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर ते पाने गळून जातात. का गळतात आपल्याला माहिती, की बाष्पीभवन होऊन जाऊ नये. जमिनीतलं पाण्याचं बाष्पीभवन झालं की मग ती वनस्पती मरून जाईल, म्हणून मग तिथले ती जे झाडं आहेत ते पानं आपल्या मुळापाशी काढून टाकतात. पावसाच्या वितरणानुसार वनस्पतीचे प्रकार आहेत, जसं की आपल्याकडची वनस्पती येते, वड आहे, पिंपळ आहे, साग नावाचं वनस्पती, शिशव आहे, चंदन आहे, खैर आहे, सिंकोना आहे, बांबू, खूप बांबू आढळतात आपल्याकडे, बाभूळ, काटेरी झाडं, झुडपे, गवत, असे भरपूर वनस्पती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. हे सगळे वनस्पती आपल्या भारतातले आहेत, म्हणून हे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. प्राणी जीवन आपल्याकडे असणारे सगळे प्राणी, जसं वाघ आहे भारताचा राज्य प्राणी, देश आपला राष्ट्रीय प्राणी, सिंह आहे, बिबट्या आहे, हत्ती आहे, लांडगे आहेत, रानडुक्कर,
माकड, साप, मोर, कोकिळा असे आपल्याला पक्षी पण दिसून येतात. भरपूर प्राणी आणि पक्षी आहेत. नंतर इत्यादी वन्यजीव प्राणी आहेत. मग काही पाळीव प्राणी पण आहेत. आपल्याकडे जे प्राणी पाळतो तेच, उदाहरणार्थ गाय पाळतो, म्हैस, शेळ्या, घोडे असे काही पाळीव प्राणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे काही जंगली प्राणी पण आहेत आणि पाळीव प्राणी पण आहेत. या ठिकाणाचं मानवी जीवन, आपल्याकडचे जसे मानवी जीवन तसं की असंख्य लहान लहान खेडी आहेत जसं भारताचं आहे. अन्न आणि पोशाखात बरीच विविधता, भरपूर विविधता आहे. स्थानिक परिस्थितीनुसार ते अन्न खातात. जसं तिथे जर गहू जास्त पेरला जात असेल तर मग गव्हापासून रोट्या बनवणे, तांदूळ असतील तर मग भात किंवा मग तांदूळापासून ते भाकर बनवतात. पोशाखामध्ये पण विविधता आहे. जर कधी थंड जास्त असेल तर उदाहरणार्थ काश्मीर बघू आपण आपल्याकडचं, तिथे थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे पूर्ण अंगभर ते कपडे घालतात. गरमी असतील तर गरमीनुसार दमट हवामानामध्ये अतिशय कमी कापड त्या ठिकाणी वापरले जातात. म्हणजे जसं हवामान असेल त्या मोसमी हवामानामध्ये त्या प्रकारचे ती कापडं घालत असतात. लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात म्हणजे शेती व्यवसायात जास्त गुंतलेली असते. पशुपालन असेल, मासेमारी असेल, जंगलावर आधारित व्यवसाय असतील, असे प्राथमिक व्यवसाय जास्त करतात. शेती हा तिथला प्रमुख व्यवसाय आहे. जसं भारत प्रधान असलेला देश आहे म्हणून भारतामध्ये शेती व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. तर असं हा मान्सून प्रदेश आहे, मोसमी प्रदेश आहे. मोसमी प्रदेश हा शक्यतोवर भारतामध्ये जास्त आढळतो म्हणून भारतातली सगळी परिस्थिती तुम्ही लिहू शकतात की भारतातलं हवामान, भारतातली नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन, मानवी जीवन अशी माहिती तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. पुढचं आहे भूमध्य सागरी हवामान. आता भूमध्य सागरी हवामानाचा जर विचार केला तर भूमध्य सागरी हवामानचं अक्षवृत्ती विस्तार 30 डिग्री ते 40 डिग्री. आता आपण वर जात आहोत. 30 डिग्री ते 40 डिग्री. पाहिलं होतं 10 डिग्री ते 30 डिग्री. आता 30 डिग्री पासून ते 40 डिग्री पर्यंत. म्हणजे दोन्ही गोलार्धामध्ये खंडाच्या शक्यतेवर आढळतो. मग स्पेन, अल्जेरिया, टर्की चा नैऋत्य आणि आग्नेय भाग, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांचा समावेश या भूमध्ये येतो. भूमध्य सागरी हवामान की ज्या ठिकाणी समुद्र खंडांनी वेढलेला असेल भूमध्य आणि तिथला किनारी भाग, अक्षवृत्तांमध्ये येतात पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये हे भूमध्य सागरी हवामान आढळतं. इथलं हवामान बघू आता आपण. हवामानाचा जर विचार केला तर अतिशय कोरडे उन्हाळे असतात आणि हिवाळ्यामध्ये शक्यतोवर पाऊस पडतो. हिवाळ्यात पाऊस पडतो. इथे आपल्या भारतामध्ये मोसमी हवामानामध्ये उन्हाळ्यात पाऊस पडतो असं म्हणतात, परंतु विशिष्ट कालावधीमध्ये पडतो म्हणून त्याला उन्हाळ्यातच पडतात किंवा हिवाळ्यातच पडतात असं म्हणता येत नाही. उन्हाळ्यामध्ये तापमान आहे 21 डिग्री ते 27 डिग्री सेल्सिअस. मोसमी हवामानामध्ये किती होतं? 27 ते 32. याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे 21 डिग्री ते, कारण की सागरी हवामानाचा तिथे परिणाम होतो. 21 डिग्री ते 27 डिग्री. आणि हिवाळ्यामध्ये तापमान आहे 10 डिग्री ते 14 डिग्री. आपल्याकडे किती होतं? 15 ते 24. इथे आहे 10 डिग्री ते 14 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पडतं. पावसाचा जर विचार केला तर 500 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर. आपल्याकडे 250 ते 2500, परंतु इथे 500 मिलीमीटर एवढा पाऊस या भूमध्य सागरी हवामानामध्ये पडत असतो. नंतर या ठिकाणाचा आपल्याला बघायचं आहे नैसर्गिक वनस्पती कसे आढळतात. इथे जे पानं, नैसर्गिक वनस्पतीचे पानं जाड, लहान आणि मेनचट असतात. जाड पानं असतात, लहान असतात, छोटेसे असतात, मेनचट असतात. पर्जन्य कमी पडतो म्हणून तसं वनस्पती असते. तर इथले साल जाड असते. आपण असेच वनस्पती उष्ण वाळवंटीय प्रदेशामध्ये पण पाहिले होते. अगदी त्याच प्रकारचे वनस्पती या भूमध्य सागरी हवामानामध्ये. मग त्या वनस्पतींची नावं पण दिलेली आहेत. ऑलिव्ह नावाचं झाड आहे, ओक नावाचं झाड आहे, चेस्टनट नावाचं झाड आहे. कमी पाऊस जिथे असेल तिथे गवत आढळतं. पर्वतीय प्रदेशामध्ये सूचीपर्ण वृक्ष आढळतात, कारण पर्वतीय प्रदेशामध्ये बर्फवृष्टी होते. मग बर्फवृष्टी खाली निसटून जावं त्या पानांमधून म्हणून तिथे सूचीपर्ण वृक्ष आढळतात. तर अशा प्रकारचे तिथले वनस्पती जीवन आहे. प्राण्यांची माहिती बघू आपण. तिथे पशुपालनामुळे पाळीव प्राणी जास्त आढळतात. पाळीव प्राणी खूप आहेत तिथे. उदाहरणार्थ तिथे शेळ्या आढळतात, मेंढ्या आढळतात, खेचर आणि घोडे. खेचर म्हणजेच काय की
गाढव आणि घोडा यांचं ते मधलं प्राणी आहे. जसं आपल्याकडे तृतीयपंथी लोक असतात तसा तो मधला प्राणी आहे. खेचर, घोडे आढळतात, गायी आढळतात, मेंढ्या, शेळ्या असे अनेक प्राणी त्या ठिकाणी आढळतात. मानवी जीवन बघायचं आहे आपल्याला. ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा विकास झालेला आहे प्राचीन काळामध्ये. म्हणजे ग्रीक संस्कृती खूप विकसित झालेली आहे. रोमन संस्कृती तो आहे शेती व्यवसाय. तिथे लोक फळं व फुलांची शेती जास्त करतात. भूमध्य सागरीय हवामानामध्ये सगळ्यात जास्त फुलं आणि फळांची शेती केली जाते. ऑलिव्ह वगैरे. आणि तिथले लोक शक्यतोवर गव्हाचे पदार्थ खातात. मुख्य अन्न आहे गव्हाचे पदार्थ तयार करून खाणे, म्हणजे गव्हाच्या पोळ्या वगैरे. आणि तिथल्या लोकांना रंगीबिरंगी कापड घालणं खूप आवडतं. रंगीबिरंगी कापड ते त्या ठिकाणी घालत असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणाचं आपण सागरी प्रदेश, स्थान आणि प्रदेश विस्तार पाहिला, हवामान पाहिलं, नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन आणि मानवी जीवन. आता शेवटचा प्रदेश बघायचा आहे. बघा, अगोदर आपण 6 पहिले होते मागच्या तासिकेमध्ये. टुंड्रा, तैगा, गवताळी प्रदेश, उष्ण वाळवंटीय प्रदेश, परत गवताळी प्रदेश होता, सुदान नावाचा प्रदेश, नंतर विषुवृत्तीय प्रदेश होता. नंतर आपण मोसमी हवामानाचा प्रदेश पाहिला. आता किती स्थानिक हवामानाच्या प्रभावामुळे तो प्रदेश तयार झालेला आहे. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश पाहिला. आता शेवटचा आहे पश्चिम युरोपीय प्रदेश. पश्चिम युरोपीय म्हणजेच काय? पश्चिमेकडचा भाग. सोपा आहे. या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 45 डिग्री ते 65 डिग्री उत्तरेला व दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान, म्हणजे दक्षिणेला पण. याच्यामध्ये कोणकोणते देश आहेत? नॉर्वे आहे, डेन्मार्क नावाचा देश आहे, आयर्लंड आहे, ब्रिटिश कोलंबिया नावाचा देश आहे, दक्षिण चिली आहे, न्यूझीलंड आहे. म्हणजे न्यूझीलंड दक्षिणेला आहे, चिली दक्षिणेला, बाकी सगळे उत्तरेकडचे देश आहेत. तर मग याचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 45 डिग्री ते 65 डिग्री या दरम्यान याचा अक्षवृत्तीय विस्तार आपल्याला दिसून येतो. उन्हाळ्याचं तापमान जर पाहिलं तर 20 डिग्री सेल्सिअस आणि हिवाळ्याचं तापमान जर पाहिलं 5 डिग्री. जसं वरती जाऊ तसं कमी कमी होत जातं. म्हणजे उन्हाळ्याचं तापमान आहे 20 डिग्री, हिवाळ्याचं तापमान आहे 5 डिग्री. पर्जन्याचं प्रमाण पण बघा 500 ते सुमारे 2500 जवळजवळ आपल्या पडत असतं. पश्चिम वाऱ्याच्या आवर्तापासून पर्जन्य पडतं. आवर्त पर्जन्य 3 पर्जन्याचे प्रकार: प्रतिरोध आणि आवर्त पर्जन्य, आरोह पर्जन्य. आरोह विषुवृत्तामध्ये आढळतं, प्रतिरोध भारत सारख्या प्रदेशामध्ये आढळतं. जवळजवळ जगामध्ये प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. परंतु पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये आवर्त निर्माण होतात. आवर्त म्हणजे भवरे सारखे आपण पाहिलेले वादळं, आणि त्याच्यापासून मग पाऊस पडत असतात. नंतर त्या ठिकाणाचा जर विचार केला तर वर्षभर हिरवेगार गवत असतं त्या ठिकाणी, कारण की तापमान कमी आहे आणि पावसाचं प्रमाण पण चांगलं आहे. झाडांची पाने हिवाळ्यात गळतात. हिवाळ्यामध्ये पाऊस कमी पडतो, ते गळून जातात. सूचीपर्ण वृक्ष असतात, बर्फ पडल्यामुळे सूचीपर्ण वृक्ष. कमी उंचीचे गवत आढळतं. उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणचं गवताळी प्रदेश पण पाहिला होता मागेच. त्या गवताळी प्रदेशामध्ये स्टेप्स प्रेयरी नावाची झुपक्याच्या स्वरूपात गवत असायचं, ते पाहिलं होतं. ते तसेच गवत त्या ठिकाणी दिसून येतं. कोणकोणते वृक्ष आढळतात? ओक, बीच, मेपल, एल्म, पाईम, स्प्रूस, पॉप्लर. परत एकदा बघा, तिथे वाचा. ओक आहे, बीच आहे, मेपल आहे, एम्स आहे, पाईन, स्प्रूस, पॉप्लर अशा वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी आढळतात. पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी जास्त आहेत. जसं लांडगे आहे, अस्वल आहे, कोल्हे आहेत, हे वन्य प्राणी पण आहेत. आता पशुप्राणीमुळे म्हणजे पाळीव प्राणी म्हणजे मग गाई, म्हैस वगैरे, शेळ्या, मेंढ्या वगैरे अशा प्राणी तर आढळतील. पण मग गवताळी प्रदेश आहे, मग तिथे काही तृणभक्षक प्राणी पण आहेत आणि त्यांना खाणारे अस्वले, लांडगे, कोल्हे असे पण प्राणी आहेत. तिथले लोक खूप उत्साही आणि उद्योगी लोक असतात. उद्योगधंदा करणं त्यांना खूप आवडतं. दर्यावर्दी लोक जास्त आहेत. उदाहरणार्थ दर्यावर्दी म्हणजे मग आपण वास्को दी गामा नाव ऐकलेलं असेल, कोलंबस नाव ऐकलेलं असेल, अमेरिको वेस्पुसी असे नाव ऐकलं असेल, की हे युरोपमध्ये राहणारे जे लोक होते ते अटलांटिक महासागराच्या जवळ राहायचे आणि त्या ठिकाणी ते लोकांना शोध घ्यायला खूप आवडायचं. म्हणून ते जहाजामध्ये प्रवास करून, दर्यावर्दी म्हणतो आपण, जहाजामध्ये प्रवास करून मग ते वेगवेगळ्या देशांचा त्यांनी शोध लावला असं आपण ऐकलेलं आहे. तर असे हे दर्यावर्दी लोक त्या ठिकाणी उत्साही येते. ते कापड म्हणजे ते मेंढ्यांची संख्या खूप जास्त असेल म्हणून लोकरीपासून ते तयार होणारे कापड. शिवाय ते लोक द्वितीय आणि तृतीय व्यवसाय जास्त करतात, म्हणजे व्यापार वगैरे करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. तर अशा प्रकारे आपण एकूण 9 प्रदेशांचा अभ्यास केला. परत एकदा सांगतो 9 प्रदेश कोणते. पहिला होता टुंड्रा प्रदेश, दुसरा होता गवताळी प्रदेश, चौथा होता उष्ण वाळवंटीय प्रदेश, पाचवा होता गवताळी प्रदेश पण सुटके, नंतर विश्व प्रदेश. आता 3 पाहिले आपण, मोसमी प्रदेश, भूमध्य सागर, पश्चिम युरोपीय प्रदेश. अशा प्रदेशांची आपण माहिती पाहिली.
आता आपल्याला बघायचं आहे जगाचा नकाशा, नकाशाशी मैत्री करा असं दिलेलं आहे आणि त्या जगाच्या नकाशामध्ये वेगवेगळे नैसर्गिक प्रदेश दाखवलेले आहेत आणि काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे बघायची आहेत आपल्याला. उदाहरणार्थ हा जगाचा नकाशा बघा, सगळ्यांनी व्यवस्थित बघा जगाचा नकाशा आणि ते प्रश्न पण बघा आता कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत. पहिला, भारतात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात? मग भारत शोधायचा आहे आपण, हा भारत आहे. नैसर्गिक प्रदेश कोणता ते शोधायचा आहे. तर भारतामध्ये मोसमी नंतर वाळवंटी प्रदेश आपण पाहिलेले आहे, तिथे वाळवंट पण थोडाफार दाखवलेला आहे. मोसमी प्रदेश हिरवा रंगाने दाखवलेला आहे. तर तिथे उत्तर लिहून घ्यायचं, भारतामध्ये कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात. तर पहिल्याचं उत्तर आहे मोसमी प्रदेश आणि उष्ण वाळवंटीय प्रदेश. पर्वतीय प्रदेश पण आहे भारतामध्ये, ते चॉकलेटी रंगाने दाखवलेले आहेत. पर्वतीय प्रदेश तो पण आहे. तर असे वेगवेगळे प्रदेश भारतामध्ये आढळतात. दुसरा प्रश्न विचारलेला आहे उष्ण वाळवंटीय प्रदेशात जास्त भूभाग कोणत्या खंडात येतो? जर उष्ण वाळवंटाचा जर विचार केला तर तुम्ही त्या रंग बघायची, सूची बघायची. सूचीमध्ये तो कलर दाखवलेला आहे उष्ण वाळवंटीय प्रदेशाचा. आणि तुम्ही जर कधी आफ्रिका खंड पाहिला तर आफ्रिका खंडामध्ये खूपच वाळवंट आहे, दोन, एक सहारा वाळवंट आणि एक कलाहारी वाळवंट, हे आफ्रिका खंडामध्ये आहे. म्हणून आफ्रिका खंड याचं उत्तर आहे. तुम्हाला सांगता येईल की आफ्रिका खंडामध्ये उष्ण वाळवंटीय प्रदेशाचा जास्त भूभाग आढळतो. तिसरा प्रश्न आहे नैसर्गिक प्रदेशात सर्वात जास्त विविधता कोणत्या खंडामध्ये आढळते? तर साहजिकच आशिया खंड हा जगातला सगळ्यात मोठा खंड आहे, म्हणून तिथे रंग दाखवलेले आहेत. तिथे पिवळा रंग, फिकट पिवळा रंग, गडद रंग, हिरवा रंग. नंतर खंडामध्ये खूप कमी आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये बघा 2-3च रंग आहेत, पण आशिया खंडामध्ये तर खूपच आहे. कारण आशिया हा जगातला सगळ्यात मोठा खंड आहे, म्हणून तिथे नैसर्गिक प्रदेशामध्ये विविधता आढळेल. कारण हा जवळ पण आहे आणि ध्रुवाच्या जवळ पण आहे. मग एवढा मोठा खंड असल्यामुळे मग तिथे विविधता तर जास्त आढळणार आहे. तसं पण विविधता आहे, पण आशिया खंडा एवढी नाही. नंतर पुढचं आहे उत्तर प्रदेश कमी असल्याचे कारण कोणते असेल? उत्तर गोलार्धाच्या तुलनेत जास्त आहेत, मग दक्षिण गोलार्धात का नाही? आता हा दक्षिण किती सोपा आहे बघा. दक्षिण गोलार्धामध्ये जर 1-2 खंड सोडला, म्हणजे उदाहरणार्थ आफ्रिका, दक्षिण अमेरिका खंडाचा दक्षिणेकडचा भाग किंवा ऑस्ट्रेलिया, जर पाणीच दिसते, मग पाणीमध्ये कसं नैसर्गिक प्रदेश? उत्तराला खूप जास्त आहे, कारण की तिथे जमिनीचं प्रमाण जास्त आहे आणि दक्षिणेला जमिनीचं प्रमाण कमी असल्यामुळे, पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी अतिशय कमी नैसर्गिक प्रदेशांची निर्मिती झालेली आहे. ते खंडामुळे झालेलं आहे. की जगा संदर्भात कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र जास्त आहे? जगाच्या संदर्भाचा विचार केला तर सगळ्यात जास्त नैसर्गिक प्रदेश कोणता? जर तुम्ही हा असेल तर हा तैगा प्रदेश आणि त्याच्यावरती आहे टुंड्रा प्रदेश. तर तैगा आहे, म्हणजे जगाच्या संदर्भात जर विचार केला तर सगळ्यात जास्त प्रदेश आहे तैगा प्रदेश. पुढचा प्रश्न आहे अंटार्क्टिका खंडात आणि कुठे आढळते? अंटार्क्टिका खंडासारखी परिस्थिती, म्हणजे अंटार्क्टिका खंड इथे दाखवलेला नाही. इथे बघा, इथे येतो अंटार्क्टिका. दक्षिण गोलार्धाजवळ असेल अशीच परिस्थिती कुठे? गोलार्धाच्या जवळ, म्हणजे जसं उत्तर आहे मग आर्टिक समुद्र, मग अंटार्क्टिका सारखी परिस्थिती महासागरामध्ये आर्टिक प्रदेश असेल असं आपल्याला जवळजवळ सेम असेल, त्याच्यामध्ये जास्त फरक राहू शकत नाही. म्हणजे अंटार्क्टिका आणि आर्टिक असायचं, अंटार्क्टिका सारखी परिस्थिती आर्टिक प्रदेशामध्ये. पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न, मूळ रेखावृत्त ज्या भूभागावरून कोणकोणते नैसर्गिक प्रदेश? मूळ रेखावृत्तावरून ज्या भागात, आता हे मूळ रेखावृत्त केलेलं आहे इथून ते मूळ रेखा हे आहे बघा 0 डिग्रीचं ग्रीनिश नावाच्या याच्यावरून गेलेलं आहे. मग कोणकोणते प्रदेश? जवळजवळ तैगा, टुंड्रा, जो गडद पिवळा रंग दाखवलेला आहे, जवळजवळ सगळेच प्रदेश येतात त्याच्यामध्ये. हिरवा रंग दाखवलेला आहे.
ताइगा प्रदेश असेल, वाळवंटी प्रदेश असेल, गवताळी प्रदेश असेल, असे सगळेच प्रदेश, नैसर्गिक प्रदेश या मूळ रेखावृत्तावरून गेलेले दिसून येतात. जवळजवळ सर्वच एकदम जर सोडले तर वाळवंटपणे, गवताळी, मोसमी प्रकारचं हवामान असलेले काही प्रदेश आहेत. असे अनेक प्रदेश या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. पुढचा जर प्रश्नाचा विचार केला तर इथे बघा, खालील प्रश्नांची उत्तर द्या. आपत्कालीन वनस्पती जीवन असलेले प्रदेश कोणता? अल्पकालीन म्हणजे कमी काळ जगणारा. उदाहरणार्थ टुंड्रा प्रदेश म्हणजे अतिशय उत्तरेकडचा. तिथल्या वनस्पतीचे जीवन, जेवढा उन्हाळा आहे 10 डिग्री सेल्सिअस तापमान असतं तेव्हा तेवढंच ते जगतात. परत हिवाळा आला की -20 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान होऊन जातं. मग तिथलं वनस्पती जीवन जगू शकत नाही. पुढचा आहे, क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश कोणता आहे? क्रॉल, गवताळी प्रदेश. हा क्रॉल नैसर्गिक प्रदेश म्हणजे गवताळी प्रदेश त्याचं उत्तर येईल. तिसरा आहे, हिवाळ्यात पावसाचा प्रदेश कोणता? पाऊस पडतो भूमध्य सागरी प्रदेशामध्ये. आपण आताच पाहिलं की हिवाळ्यामध्ये पाऊस कोणत्या प्रदेशामध्ये पडतो? तर भूमध्य सागरी हवामानामध्ये पडतो, म्हणून त्या ठिकाणी आढळतं. गोरिला, चिंपांजी कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतात? आपण पाहिलं होतं गोरिला, चिंपांजी हे विषुवृत्तीय प्रदेशामध्ये, ज्या ठिकाणी खूप दाटीवाटीने झाडं वाढतात, उंच उंच झाडं वाढतात, अशा ठिकाणी वेगवेगळ्या माकडांच्या जमाती आढळतात. अमेझॉन नदीचं खोरं त्या ठिकाणी गोरिला पण आहे, चिंपांजी पण आहे, भरपूर माकडांच्या जाती त्या ठिकाणी दिसून येतात, म्हणून तिथे उत्तर लिहायचं विषुवृत्तीय प्रदेश. पुढचा आहे, कोणत्या नैसर्गिक प्रदेशातील अरण्यांमध्ये जमिनीलगत भागात वनस्पती असतात? जमिनीलगत भागात, विषुवृत्तीय प्रदेशामध्ये. वनस्पतीहीन, जमिनीलगत वनस्पतीहीन म्हणजेच काय की तिथे खूप उंच उंच झाडं आढळतात. मग जमिनीलगत झाडं नाही, जमीन मोकळी असते, कारण की जमिनीवर सूर्यप्रकाश पडत नाही. आणि जमिनीवर, कारण दाटीवाटीने ते वृक्ष वाढल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत जातच नाही, म्हणून तिथे ते जमिनीलगत वनस्पती म्हणजे छोटे छोटे गवत वगैरे त्या ठिकाणी आढळत नाही. दुग्ध व्यवसायास पूरक प्रदेश कोणते? उदाहरणार्थ गवताळी प्रदेश असतील. आता याचं उत्तर, तर गवताळी प्रदेश हा दुग्ध व्यवसायाला पूरक व्यवसाय, म्हणजे ज्या ठिकाणी शेती व्यवसाय खूप केला जातो गवताळी प्रदेशामध्ये, अशा ठिकाणी दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर आढळतो. पुढचा आहे, फलोत्पादनास अनुकूल नैसर्गिक परिस्थिती कोणती? तर भूमध्य सागरी हवामान, जिथे फळांची शेती केली जाते, तर फलोत्पादनास अनुकूल असलेली ती परिस्थिती असणारा तो भाग आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या जगाच्या नकाशामध्ये आणि काही प्रश्नांची उत्तरं सांगता येतात. आता आपल्याला बघायचं आहे की हे वाळवंट नैसर्गिक साधन संपत्तीवर फक्त वनस्पती सजीव सृष्टीमध्ये फक्त आपणच किंवा मानवच जगत नाही, तर इतर सजीव सृष्टी पण जगते, वेगवेगळे कीटक प्राणी पण जगतात. म्हणून आपण वसुधैव कुटुंबकम, पूर्ण विश्व आपलं जग आहे, ही कल्पना जर आणायची असेल तर आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा जपून आणि काळजीपूर्वक वापर करायला पाहिजे, असं या ठिकाणी दिलेलं आहे. इथे पण दिलेलं आहे की पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी 25% वाळवंट वाळूची आहेत, पण काही वाळवंट माड रानांसारखी म्हणजे भकास म्हणतो आपण त्याला, भकास कातड्यांसारखी, कातड्याच्या रंगासारखी म्हणजे कातडांची वाळवंट असं पण त्याला म्हणतात. छोट्या छोट्या दगडांनी तयार झालेले, गोट्यांनी तयार झालेलं. पण प्युअर वाळू जर आढळत असेल तर किती टक्के? फक्त 25% वाळवंटामध्ये प्युअर वाळू असते. मग काही वाळवंट ओसाळ असतात कातड्यांची, चित्रविचित्र आकारांच्या कातड्यांची सुडके असतात. मग उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये लडाख नावाचा जो प्रांत आहे तिथे एक वाळवंट आहे, ते कातडांचं वाळवंट. किंवा अमेरिकेमध्ये ॲमेझॉन येथील वाळवंट हे चित्रविचित्र आकारांच्या दगडांचं तयार झालेलं वाळवंट आहे. तर वाळवंटावरून जे वारे वाहतात ते अतिशय वेगाने वारे वाहतात. मग हे वारे काय करतात? आपल्यासोबत वाळू वाहून नेतात आणि ती वाळू जिथे वाऱ्याचा वेग कमी झाला मग त्या ठिकाणी ते वारे ती वाळू सोडून देतात, म्हणजे तिथे मग टेकड्या तयार होतात. अशा टेकड्यांना ड्यून्स म्हणतात. त्यांची उंची 200 मीटरपर्यंत असू शकते. अशा टेकड्या एका जागी स्थिर न राहता वाळूची हळूहळू सरकत जाऊन मग त्यावेळेस टेकड्यांची गावंही त्या ठिकाणी दबले जातात. शक्यतोवर तिथल्या गावांमध्ये जेव्हा वाळू येत दिसते तेव्हा ते लोक तिथून स्थलांतर करून टाकतात, मग ते घरं त्या ठिकाणी दबली जातात. तर अशा प्रकारे आपला हा पाठ होता. हा पाठ इथे संपला. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण या 3 प्रदेशांची माहिती पाहिली. मागच्या पाठामध्ये आपण 6 प्रदेशांची माहिती पाहिली होती, जसं टुंड्रा, तैगा, गवताळी प्रदेश, वाळवंटी प्रदेश, विषुवृत्तीय प्रदेश, परत गवताळी प्रदेश, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा गवताळी प्रदेश आपण पाहिला होता. मग या गवताळी प्रदेशाचा जर आता उत्तर विचार केला आपण, तर विषुववृत्तापासून जसं तुम्ही ध्रुवाकडे जाणार, म्हणजे हे पृथ्वी, हे विषुववृत्त, जसं तुम्ही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे जाणार, जसं विषुववृत्तापासून जसं तुम्ही ध्रुवाकडे जाणार, तसं जैवविविधतेमधला
फरक जो आहे तो कमी कमी होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे तिथली जैवविविधता कमी कमी होताना दिसून येते. विषुववृत्ताकडे जी जैवविविधता जास्त प्रमाणात असेल, पण तुम्ही जर ध्रुवाकडे गेलात तर मग तिथे प्राण्यांची संख्या, झाडांची संख्या किंवा मानवांची संख्या तिथे कमी आहे. म्हणजे उत्तरोत्तर कमी होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणाची जी साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीच्या उपलब्धतेवर मर्यादा आलेल्या आहेत. म्हणजे तिथली साधन संपत्ती कमी आहे आणि विषुववृत्ताकडे जसजसे येणार तिथली साधन संपत्ती वाढताना म्हणजे उत्तरोत्तर त्या ठिकाणी कमी कमी होताना दिसून येते. मग अशा प्रदेशामध्ये ठराविक प्रकारचा व्यवसाय जास्त विकसित होतो. उदाहरणार्थ मान्सून प्रकारचा प्रदेश. मान्सून प्रदेश हा भारतामध्ये पण आहे. मग आपल्याला माहिती आहे की मान्सून प्रदेशाच्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त कोणता व्यवसाय चालतो, तर तिथे शेती व्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो. का? कारण ठराविक कालावधीमध्ये जास्त पाऊस पडतो. जसं शेतीला आवश्यक तापमान असतं किंवा पर्जन्य लागतं, तसं तापमान आणि पर्जन्य त्या मान्सून प्रदेशामध्ये असतं. म्हणून तिथे खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचा विकास झालेला आहे. मग शेतीचा विकास झालेला आहे म्हणून शेतीपूरक व्यवसायांचा पण विकास झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी मग पशुपालन पण केला जातो, मासेमारी केला जातो. शेतीवर आधारित काही उद्योगधंदे आहेत, ते उद्योगधंद्यांचा पण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. म्हणजेच मान्सून प्रदेशामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, मान्सून प्रदेशामध्ये शेती व्यवसाय का विकसित झालेला आहे? प्रामुख्याने कोणता व्यवसाय केला जातो, तर शेती व्यवसाय केला जातो. मान्सून प्रदेशामध्ये जास्त प्रमाणावर शेती व्यवसाय केला जातो. दुसरा प्रदेश सांगितलेला आहे त्यांनी विषुववृत्तीय प्रदेश. आता हा विषुववृत्तीय प्रदेश आहे 0 डिग्री पासून 5 पर्यंत वरती खाली. या ठिकाणी खूप पर्जन्य पडतं, खूप उष्णता पण पडते. त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची वाढ होती. अतिशय दाट असते झाड, घनदाट असं वन त्या ठिकाणी निर्माण होतात. मग जंगल जर असेल मग त्या ठिकाणी कोणते व्यवसाय चालते, तर जंगलावर आधारित. उदाहरणार्थ लाकडाची कटाई करणे, डिंक गोळा करणे, मध गोळा करणे, रबर गोळा करणे किंवा लाख नावाचा एक पदार्थ असतो, त्या लाखेपासून मग बांगड्या वगैरे तयार करण्याचे व्यवसाय आपल्या भारतामध्ये वगैरे दिसतात. मग असे लाख गोळा करणे, असे भरपूर व्यवसाय या जंगलावर आधारित व्यवसाय या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये केले जातात. तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार म्हणजे तिथे जंगल आहे म्हणून तिथे जंगलावर आधारित व्यवसाय केले जातात. तैगा प्रदेशाचा जर विचार केला, जे 55 ते 65 डिग्रीमध्ये येत होतं, त्या तैगा प्रदेशामधलं जे लाकूड आहे ते अतिशय मऊ लाकूड असतं, टिकाऊ लाकूड असतं. म्हणून तिथे लाकूड जमा करणे किंवा मऊ लाकूड असल्यामुळे त्या प्रदेशामध्ये लाकूडतोड व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर चालत असतो. आणि जर त्याच्या अगोदर वरचा टुंड्रा प्रदेशाचा विचार केला तर मग त्या टुंड्रा प्रदेशामध्ये राहणारे लोक फक्त 2च व्यवसाय करतात, एक शिकार करतात किंवा मासेमारी करतात. कारण की तिथे शेती केली जात नाही, तिथे वनांवर आधारित व्यवसाय नाही. म्हणून अशा प्रदेशामध्ये त्या लोकांची उपजीविका भागवण्यासाठी फक्त 2च प्रकारचे व्यवसाय असतात शक्यतोवर. ते असतात मासेमारी आणि शिकार करणे. अशा प्रकारे नंतर गवताळी प्रदेशामध्ये अलीकडे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तिथे खूप मोठ्या प्रमाणावर शेती पण केली जाते. उदाहरणार्थ प्रियरी प्रदेश. प्रियरी प्रदेशाचा जर विचार केला तर हा अमेरिका या देशामध्ये आहे आणि अमेरिका या देशामध्ये प्रियरी प्रदेशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्हाचं उत्पादन होतं की त्याला जगाचं धान्य कोठार असं म्हटलेलं आहे. जगामधलं सगळ्यात जास्त गव्हाचं उत्पादन या प्रियरी गवताळी प्रदेशामध्ये केला जात असतो. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशामध्ये पर्यावरण आणि उपलब्ध साधन संपत्तीमध्ये खूप फरक आहे आणि खूप फरक असल्यामुळे त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये तिथल्या राहणीमानामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो. मग अशा प्रदेशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्या प्रदेशामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक यांच्या जडणघडणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा. तर अशा प्रकारे हा आपला पाठ होता. मग याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा एक आहे, तुम्हाला माहिती आहे का, माहिती आहे का मध्ये वाळवंट शक्यतोवर वाळूची असतात. तर जगामध्ये जे वाळवंट आहेत त्याच्यापैकी 25% वाळवंट हे वाळूची तयार झालेले आहेत, काही खडकाळ भागाने तयार झालेले आहेत. त्याची माहिती आपण थोडक्यात आता पाहून घेऊ. मग उदाहरणार्थ छोट्या छोट्या दगडांनी नंतर गोट्यांनी असे अनेक वाळवंट तयार झालेले आहेत. त्या वाळवंटामध्ये उंच डोंगर किंवा चित्रविचित्र आकारांचे कातड्यांचे सुडके दिसून येतात. परंतु काही जे वाळवंट आहेत की ते प्युअर शुद्ध अशा वाळूने तयार झालेले आहेत. मग या वेगवेगळ्या वाळवंटाची रचना कशी झाली, काय झाले हे तुम्हाला थोडक्यात आता याच्यामध्ये सांगतो. तर अशा प्रकारे हा आपला पाठ इथे संपलेला आहे. या पाठामध्ये जे स्वाध्याय आहे किंवा जो जगाचा नकाशा आहे तो जगाचा नकाशा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे की कुठे कोणता प्रदेश आहे, प्रांत आहे. ते आपल्या शिकवल्यावरून कळालंच असेल की कोणत्या भागामध्ये, म्हणजे मग त्या भागाचा आसपास तशी खूण करून त्या ठिकाणी दाखवायचं आहे. व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.